मंडळी, फ्लावर, शिमला मिरची, बटाटा, बीट, वाटाणा, गाजर स्वच्छ धुवून कापले आणि या कापलेल्या भाज्या कुकरमध्ये घातल्या. भाज्या बुडतील एवढं पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून भाज्या शिजवून घेतल्या. फोडणीसाठी कढईत तेल घातलं, थोडं बटर घातलं, नंतर जिरे घातले. जिरे तडकल्यावर कापलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतला. कापलेली मिरची, आलं लसणाची पेस्ट घालून कांद्यासोबत परतली. कापलेला टोमॅटो घातला आणि मऊ होईपर्यंत परतला. आता यात लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित एकजीव करत परतलं आणि थोडा वेळ झाकण ठेवून शिजू दिलं. तोपर्यंत कुकरमध्ये भाज्या मस्त शिजल्या. भाज्या स्मॅशरने स्मॅश केल्या तर मसाल्याने इथे छान तेल सुटलं. यात स्मॅश केलेल्या भाज्या घालून मसाल्यांसोबत मिक्स केलं. मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेतली. शेवटी यात बटर, थोडा पावभाजी मसाला, कोथिंबीर घातली आणि मिक्स केलं. पहिल्यांदा गरम तव्यावर बटर घालून पसरवलं, नंतर थोडी पावभाजी, कोथिंबीर घातली. आता यावर पाव घातले. अलटी पलटी करत खरपूस असे भाजून घेतले. पाव भाजले की एका प्लेटमध्ये काढले. लगेच पावभाजी पण प्लेटमध्ये सर्व केली. यावर कांदा, बटर, कोथिंबीर घातली. कुठलाच तामझाम न करता साधी सोपी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करा.